नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हे काय आहे ओळखले का? नसाल ओळखले तर तुम्हाला सांगते. तर हे आहे बुंदा गाणं इथे चालू आहे. हे बघा, तेच थोडंसं शूट केलं, तेच तुम्हाला दाखवत होते. तुम्हाला याच्या आधी जो व्हिडिओ शेअर केला, माझ्या भाचीचा बड्डे होता, त्याच्यानंतर माझ्या काकूच्या म्हणजे काकाच्या चुलत काकू आहेत. बाबांचे सख्खे भाऊ नाही आहेत, पण आमच्या घरचेच आहेत. तर त्यांच्या घरीसुद्धा छोटासा असा कार्यक्रम होता. नामकरण प्रोग्रामचं. ही जी बसलेली आहे ती बहीण आहे. घरगुतीच कार्यक्रम होतं, जास्त काही मोठं नव्हतं. तर ते थोडंफार शूट केलेलं. तर त्याच्या आधीचीच प्रिपरेशन म्हणून ते बुंदा वगैरे गाणं चालू होता. आणि आमच्या खेड्यावरची जी स्त्रिया आहेत ना, खूप सुगरण आणि शेप आहेत बरं का. कोणत्याही कामाला मागे हटत नाही. कोणताही पदार्थ असो घरी करायला रेडी असतात. तर इकडे बघा प्रोग्रामला चालू झाली, तर ते थोडंफार मी शूट केलेलं. इकडे मी स्वतःच मटकत होते थोडंसं, ते शूट केलेलं. आणि हे प्रोग्राम झालं, रात्री डान्स होतं. आणि आमच्याकडे आहे ना प्रोग्राम झालं की रात्री मस्त असं डान्स करतात. आमच्याकडे आदिवासी लोक खूप राहतात आणि आदिवासी पारंपरिक नृत्य खूप फेमस आहे. तर तेच इकडे आम्ही नृत्य करत होतो. मी पण थोडंफार नाचलेले आणि बाकीची मंडळी किती सुंदर डान्स करत आहेत. तर इथं गाणं तर मी नाही देऊ शकत, सॉरी, कारण की कॉपीराईटचं इश्यू येतं त्याच्यामुळे. तर असंच होता हा छोटासा व्लॉग. कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा असं डान्स केलात का? पारंपरिक नृत्य नसाल केले तर तेही सांगा, आणि केले असाल तर नक्कीच सांगा. तुमच्या गावाकडे सुद्धा असं डान्स करतात का? आमच्याकडे तर खूप डान्स करतात आणि खूप मज्जा येतं. प्रत्येक कार्यक्रमाला असं आमचा डान्स कंपल्सरी असतोच. तर चला, हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्याशी इथं शेअर केला आहे. कसा वाटला नक्की सांगा. थोडंसं मी तुम्हाला इथं व्हॉईस देत आहे, कोणतं गाणं चालू होतं. तर मंडळी ऐकलात, हे आहे गोंडी गाणं, म्हणजे आपले जे आदिवासी लोक असतात ना त्यांचं गाणं आहे. आणि आमच्याकडे खूप फेमस आहे बरं का. कोणीही असो, कोणाचेही लग्न असोत, हा डान्स मस्ट आहे. सगळेजण मस्त डान्स करतात. तर आम्हीसुद्धा थोडंसं एन्जॉय केलेलं आहे. बघा, अदू आहे ना, तिचा तो ड्रेस घेऊन आलेला. तिला असे ड्रेस घालून डान्स करायला खूप आवडते. ती घेऊन तर आली, घातली, डान्स करते म्हणून, पण ती एवढ्या लोकांना पाहून घाबरत होती बहुतेक, म्हणून तिने बिलकुल डान्स वगैरे काही केला नाही. तर असाच होता हा छोटासा व्हिडिओ. जास्त काही शूट नाही केलं. गावाला गेल्यानंतर कार्यक्रम वगैरे झालं, मग जेवण वगैरे आटोपलं, मग सायंकाळ झाली, मग सायंकाळी असं थोडंसं डान्स वगैरे केलं. हेच तुम्हाला थोडंसं दाखवत आहे. आणि असा डान्स आहे ना खरंच आमच्याकडे खूप फेमस आहे. तुमच्याकडेही आहे का नक्की सांगा. आणि हा व्लॉग कसा वाटला, मिनी व्लॉग म्हणू शकता, कसा वाटला नक्की सांगा. आणि जे कोणी नवीन आलात ना चॅनलवर, प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि पूर्ण बघितले असतील तर खूप खूप धन्यवाद. नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. चला, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि हो, व्हिडिओला हाईप देखील करायला विसरू नका. आपल्या चॅनल मोनो झालेला आहे, यावर मी एक नक्कीच व्हिडिओ घेऊन येणार आहे समोर. तर चला, हा व्हिडिओ मी येथेच एंड करते. तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. आणि हो, हे जे क्लिप आहे ना, हे दुसऱ्या दिवशीचं आहे कार्यक्रम झाल्यानंतर. तुम्हाला याच्या आधी मी व्लॉगमध्ये सांगितलंच, कार्यक्रम झालं की दुसऱ्या दिवशीसुद्धा सगळे मंडळी एकत्र जेवण करतात एन्जॉयमेंट म्हणून. तर हेच असतं गावाकडचं खरं सुख. फक्त कार्यक्रमातच नाही, तर कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा सगळे एकत्र छान जेवतात, एन्जॉय करतात. आणि असंच असतं खेड्यावरचं जीवन, सुंदर, सोबर आणि सुख देणारं.